असा करा फोरप्ले, बायको तुमच्याकरता वेडी होईल. याबद्दल मी आज बोलणार आहे. फोरप्ले जे आहे म्हणजे सेक्स करायच्या अगोदर पहिले प्रेमालिंगन देणं, खेळणं, त्याला फोरप्ले असं म्हणतात. लिंगाचा योनीमध्ये प्रवेश होण्या अगोदर जे काही केलं त्याला फोरप्ले असं म्हणतात. लिंगाचा प्रवेश होतो त्याला सेक्स करणं असं म्हणतात, इन्सर्शन. आणि एकदा वीर्यपतन झालं की मग त्याला आफ्टर प्ले म्हणतात किंवा आउट प्ले म्हणतात. तो फोरप्ले म्हणजे पहिले, आउट प्ले म्हणजे किंवा आफ्टर प्ले नंतर, दोन्ही पण महत्त्वाचे आहेत. पण फोरप्लेमध्ये गंमत अशी आहे पहा की 98% स्त्रियांनी असं म्हटलं की आम्हाला तो संभोग आवडतो ज्या संभोगामध्ये फोरप्ले 15 ते 20 मिनटं केला जातो. आम्हाला ते बिलकुल आवडत नाही की पार्टनर आपला येतो, इन्सर्शन करतो, सेक्स करतो आणि चालला जातो एका मिनटामध्ये. आम्हाला ते बिलकुल आवडत नाही, समाधान होत नाही. म्हणून फोरप्ले करणं आवश्यक आहे. आता याच्याकरता काय करायला पाहिजे की बाबा फोरप्लेमध्ये स्त्रियांना एवढा आनंद मिळतो आणि एवढं त्यांना सुख मिळतं की बायको तुम्हाला पुन्हा पुन्हा म्हणेल की नाही नाही पुन्हा कराच. ती वेड्यासारखी वागायला लागेल, ती तुमच्या प्रेमात पडेल आणि ती सेक्सची मागणी पुन्हा पुन्हा करू शकते. याकरता काय करायला पाहिजे तर पहिले नंबर 1 की तुम्ही तिला सांगा की आज आपल्याला सेक्स करायचा आहे. म्हणजे पहिले प्रायर इंटिमेशन 2 ते 4 घंटे तुम्ही तिला सांगा. म्हणजे काय, तर एक मानसिक अवस्था तयार होऊन जाते की नाही आपल्याला सेक्स करायचं आहे. तर त्याच्याकरता एक मानसिक स्थिती निर्माण होते ज्यामध्ये एक 2-4 घंट्यापासूनच तिला एक आनंद यायला लागतो आणि तुम्हाला आनंद यायला लागतो. तर पहिले 4 ते 6 घंटेसुद्धा आपण करू शकता, इन्फॉर्मेशन देऊ शकता. नंबर 2, आपण स्पेस कुठली आहे ती तयार करा. म्हणजे स्पेस चांगली पाहिजे, जागा चांगली पाहिजे, त्या ठिकाणी चांगलं वास येतो आहे, म्हणजे सुगंध येतो आहे, स्प्रे मारलेला आहे वगैरे, ते आवश्यक आहे. नंतर स्वतःच्या अंगावरती बॉडी स्प्रे मारा, त्यांनी पण तुम्हाला एक तिला चांगलं वाटलं पाहिजे. आणि काही स्प्रे असे आहेत की ज्याने एक एक्साइटमेंट येतं, असे स्प्रे मारा. नंतर जेव्हा सेक्स करायचं आहे तेव्हा बाहेरचे कॉल्स येणार नाहीत किंवा कोण डिस्टर्ब करणार नाही याची आधी तजवीज करून ठेवा. तुम्हाला असं वाटतं की कोणाचा कॉल येणार आहे त्याला आधीच फोन करा, नाही तर मग फोन बंद करून टाका, एरोप्लेन मोडवर टाका. कोणी येईल का त्याच्याकरता तजवीज करून ठेवा की कोणी येणार नाही आणि डिस्टर्ब करणार नाही. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. नंतर 5, तुम्हाला जी नॅचरल अर्ज आहे, लघवी लागलेली आहे, संडास लागली आहे, भूक लागली आहे, अशा वेळेस सेक्स करू नका. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण जर पाहिल्या तर सुरुवातीला आपली तयारी चांगली होईल, सेक्सच्या अगोदर तयारी. मग येतो फोरप्ले. मग फोरप्लेमध्ये काय करायला पाहिजे? फोरप्लेमध्ये नंबर 1, स्टार्ट विथ अ किस. किसिंग करा, सर्व बॉडी पार्ट्सला किसिंग करा. स्पेशली ओठ, गाल, मान, खांदे, कान, निपल्स या ठिकाणी जर आपण विशेषतः किसिंग केलं तर त्यांना खूप आनंद होतो आणि खूप एक्साइटमेंट होते. नंबर 2, दोन्ही हातांचा उपयोग करा. जेव्हा तुम्ही किसिंग करताय तेव्हा दोन्ही हातांनी मसाज करू शकता, ब्रेस्ट मसाज करू शकता, दोन्ही हातांचा उपयोग करून पूर्ण बॉडी एक्सप्लोअर करू शकता. नंबर 3, काहीतरी नवीन करायला पाहिजे. प्रत्येक वेळेला काही पोझिशन नवीन करायला पाहिजे, जागा नवीन पाहिजे, काहीतरी वेगळं. कमीत कमी चादर तरी बदला, नवीन चादर घ्या, मी तुम्हाला चांगलं वाटेल. नंबर 4, सेक्सच्या वेळा डर्टी टॉक्स करा. डर्टी टॉक्स या ठिकाणी म्हणजे घाणेरडे नाही, या ठिकाणी अर्थ होतो की रोमॅन्टिक शब्द बोला, रोमॅन्टिक भाषा वापरा आणि त्याच्यामध्ये एक्साइटमेंट येतं अशी भाषा वापरली पाहिजे एकमेकांनी, त्याने खूप चांगलं एक्साइटमेंट येतं. नंतर नंबर 5, पूर्ण बॉडी मसाज करा. मसाज हे खूपच एक चांगलं हत्यार आहे की ज्यांनी हॅपी हॉर्मोन्स, सेक्स हॉर्मोन्स खूप चांगले सिक्रेट होतात. आणि नंबर 6, क्लायटरल स्टिम्युलेशन फार महत्त्वाचं आहे. योनिलिंगाला बोटाने स्टिम्युलेट करा, चांगलं स्टिम्युलेट योनिलिंगाला करा. बोट स्वच्छ धुवून घ्या. तुम्ही जितकं चांगलं स्टिम्युलेट कराल, मसाज करा, अगदी हळूवार मसाज करायचं आहे. आणि जसं सिक्रेशन तिथे वाढेल, जसा ओलावा वाढेल, तसं एक बोट तुमचं जे आहे ते तुम्ही योनी मार्गामध्ये टाका, 2 गेले 2 टाका. नखं नकोत लागायला, नखं काढून घ्या, तिला खूप एक्साइटमेंट द्यावं लागेल. तर या गोष्टी जर केल्या तर फारच चांगला आहे. आणि नंबर 7 जे आहे ते
ते सकिंग करा. सकिंग तुम्ही ब्रेस्टचं करू शकता, कुठल्याही बॉडी पार्टचं करू शकता. तर क्लायट्रोल स्टिम्युलेशन हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याबरोबर मसाज, सकिंग हे सगळं जर केलं तर फोरप्ले अत्यंत चांगला होतो आणि त्याच्यामध्ये एक्साइटमेंट खूप होते, स्त्रीला खूप अत्यंत आनंद मिळतो आणि मग नंतर इन्सर्शन करा, म्हणजे लिंगामध्ये योनीचा प्रवेश करा. तर फोरप्ले करण्याला 10 ते 15 मिनटं चालला पाहिजे. नंतर मग तुम्ही इन्सर्शन करताय आणि वीर्यपतन झाल्यानंतर मग तुम्हाला आउट प्ले करायचा आहे किंवा आफ्टर प्ले करायचा आहे. ते सगळं केल्यानंतरच खरोखर सेक्समध्ये आनंद येईल, मजा येईल आणि अक्षरशः फोरप्ले जेव्हा तुम्ही करता तेव्हा बायको तुमच्या वेड्यासारखी प्रेमामध्ये पडेल. व्हिडिओ चांगला वाटला तर लोकांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.